सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर तुमचं आपल्या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. तर आज आपल्याकडे गणपती बाप्पा येणार आहे, तर त्याच्या स्वागताची तयारी चालू आहे. आपण आता बाप्पाला आणायला जाऊया. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्लॉगला. आता आपण चाललो आहोत गणपती बाप्पा आणायला. तर आपण टेम्पोने जात आहोत. ही गौरी आहे, हिचाच टेम्पो आहे आणि तिकडे आपण स्पीकर पण लावलेला. ॲक्च्युली गाणी चालू होती त्यामुळे मी काय बोलत नव्हती, कारण मग कॉपीराईट बसतो व्हिडिओला. आणि ही सई आहे, सईला तर तुम्ही ओळखताच, ती असतेच आपल्या सगळ्या व्लॉगमध्ये. तर आपण कारखान्यात आलो आहोत गणपतीच्या. आता आपण गणपती घेतला आहे टेम्पोमधून, आपण परत चाललो आहोत. तर आता गणपती वगैरे होते त्यामुळे जरा टेम्पोतसुद्धा खूप लोक होती गणपती पकडण्यासाठी. आणि आपण आलो आहोत आता घरी. आता घरी आल्यावर घरी आणतील गणपती बाप्पा, आपला ठेवतील, त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी करू. इकडे ॲक्च्युली आम्ही अलिबागला आहोत आणि अलिबागला गणपतीची पूजा करण्यासाठी भटजी येतात. तर त्यांनी पूजा केल्यानंतर मग सगळे पाया वगैरे पडतात ते सगळं. इकडे आता काकी आरती करून घेते, आपले बाप्पा आलेत म्हणून. तर आत्ता बाप्पाला आणून आपण असंच ठेवू आणि त्यानंतर मग पूजा वगैरे सगळं होईल. तुम्हाला जर का आपल्या गणपतीचा व्हिडिओ बघायचा असेल की आपली मूर्ती कशी आहे, एक छोटंसं रील बनवली आहे मी, ती तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल. इन्स्टावरती सुद्धा आहे, सो ती तिकडे जाऊन बघा. तर आम्ही ना आता अलिबागला राहतो आणि इकडे हार वगैरे आणण्यासाठी खूप लांब जावं लागतं. त्यामुळे दरवर्षी ना आम्ही फुलंच आणतो आणि मग फुलांचा काकी स्वतः हार करते. तर इकडे ना सई पण काकीला हेल्प करत होती. तर काकी सईला सांगत होती कसा हार करायचा. आणि सोहमचा आज उपवास आहे, कारण सोहम पूजेला बसणार होता म्हणून तो तिकडे केळं खातो. त्याला भूक लागलेली आणि गुरुजी अजून आले नव्हते. सो आहे सईने केलेला हार. आणि त्यानंतर पहिला दिवस आहे गणपती बाप्पाचा. सो आपल्या सगळ्यांकडेच मोदक असतात. तर ह्यावेळेला मला असं वाटलं की मी करावे मोदक, त्यामुळे मी तिकडे खोबरं खिसत होती. त्यानंतर मधली प्रोसेस मी दाखवली नाही आहे, तर मधली प्रोसेस तुम्ही नंतर बघा. मॅडम रेसिपी सांगा मॅडम. 2 पेले पाणी, 2 पेले पीठ. पेले काय असतं? त्यांची उकड घ्यायची आणि मग हे पेल्यांची उकड घ्यायची नाही. 2 पेले काय घ्यायचं, 2 पेले तांदळाचं पीठ, 2 पेले पाणी घ्यायचं आणि मग त्याची उकड करायची आणि मग गरम गरम अशी मळायची. पण आता मला असं वाटतंय की ह्याच्यात पाणी जास्त झालं. आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांकडेच मोदक असतात, त्यामुळे मी आता इकडे मोदक करते. आणि पहिल्या दिवशी पाहुणेसुद्धा असतात खूप, त्यामुळे जरा जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही मोदक करत आहोत. त्यामुळे आता इकडे मम्मी, काकी, सई, मी आम्ही सगळे मिळून मोदक करत आहोत. सो हा मी बनवते मोदक. तुम्हाला हा मोदक कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का मोदकांची डिटेल रेसिपी हवी असेल तर तीसुद्धा मी आपल्या चॅनलवर आधी अपलोड केलेली आहे. तुम्हाला परत हवी असेल तर मी परतसुद्धा करू शकते. सो नक्की सांगा मला की कसा झाला आहे माझा मोदक ते. इथे आता हा माझा मोदक बनवून तयार झाला आहे. सो कसा आहे मला नक्की सांगा. आणि आता हा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे हा सईचा आहे. सई बनवते हा व्हिडिओ. सो सई फर्स्ट टाईम ट्राय करते, त्यामुळे तिने सुद्धा कसा केला हे नक्की सांगा. करते सई पण पकडते. तू 3 मोदक करते तेव्हा ती 1 करते. तर जसं मी तुम्हाला बोलली की आमच्याकडे गुरुजी येतात त्यानंतर पूजा होते. हे गुरुजी आले आहेत आणि हे जेव्हा आले तेव्हा 1:30 वाजलेले होते. नंतर आमची पूजा चालू झाली, त्यामुळे आम्हाला जेवण वगैरे सुद्धा सगळ्याला उशीर झाला. सोहमची पहिल्यांदाच पूजेला बसायचा टाईम होता. सोहम पहिल्यांदा पूजेला बसलेला, त्यामुळे कसा करतो तो पूजा ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हरे कृष्ण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं संकीर्तनं. आता तुम्ही आपल्या बाप्पाला बघून घ्या. मी ह्याचा शॉर्टसुद्धा बनवला आहे, तो सुद्धा बघू शकता. सो कसा वाटला तुम्हाला आपला बाप्पा आणि आजचा व्लॉग मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.